नमस्ते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं आपलं आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदे सर. विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्वाची अपडेट आणि माहिती आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज या ठिकाणी पाहणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती नवीन जाहिरात 2026 ची केव्हा येणार आणि कालच मुख्यमंत्र्यांना 12 ते 13 आमदारांनी काही महत्वाचे प्रश्न विचारले होते. कर सहाय्यक असन, दुय्यम निबंधक असन, पोलीस उपनिरीक्षक असन, पोलीस शिपाई असन, रिक्त पदांसंदर्भात जे काही प्रश्न झाले होते त्या प्रश्नाची उत्तर देत असताना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत असताना माननीय देवेंद्रजी फडणवीस गृहमंत्री तथा मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी जे काही उत्तर दिले ते उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. त्याच्यातून आपल्याला समजेल का पोलीस दलामध्ये रिक्त जागा किती आहेत, कारण का कालपासून इंस्टाग्राम असेल, टेलिग्राम असेल, व्हॉट्सअप असेल, युट्यूब असेल, सगळीकडे ग्रुप असतील, सगळ्यावरती ते फिरतंय. त्याच्यामुळे बऱ्याच विषय काय होतो माहितीये का मित्रांनो, मी ते व्हिडिओ बनवण्याचं कारण असं, मी आता उशिरा व्हिडिओ मी काल बनवू शकलो असतो व्हिडिओ आल्या विषय काय होतो, ते मुलं आहे ना तेवढे मेसेज इनबॉक्स तेवढा व्हॉट्सअप तेवढं पूर्णपणे मेसेज पटा आता हे पण कोणाला पटणार नाही का, नसतील करत. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, सारखे मेसेज कॉल करतात, सर ते काल आलं ते खरं आहे का, खरं आहे का, खरं आहे का. मग त्याच्यामुळे त्याच्यावर संदर्भात हा महत्वाचा व्हिडिओ आहे. आणि हो, सर्वात महत्वाचं वयवाढ संदर्भात, वयवाढीचं जे काय आंदोलन आहे मित्रांनो, वयवाढ आंदोलन जे काय आहे, आझाद मैदान या ठिकाणी चालू आहे ते वयवाढ आंदोलन. त्या वयवाढ आंदोलनाला आज आणि उद्या सुट्टी आहे. सोमवारी 6 जुलैला 10 वाजल्यापासून पुन्हा वयवाढ आंदोलन सुरू होणार आहे. मंत्री महोदय, आमदार सगळे तिथे भेटून गेलेले आहेत. अंतिम टप्प्याकडे वाटचाल आहे असं मधला त्या ठिकाणच्या टीम कडून समजतंय. त्याच्यामुळे सोमवारी जेवढी जास्तीत जास्त गर्दी आपल्याला त्या ठिकाणी देता येईल, जेवढी संख्या देता येईल, तेवढे विद्यार्थी त्या ठिकाणी नक्की हजर राहा आणि वयवाढीचा न्याय मिळवून घ्या मित्रांनो. वयवाढ आंदोलन, आझाद मैदान, मुंबई आलं लक्षामध्ये. त्यामुळे सर्वांनी, मी आता त्या दिवशी 2 दिवस जाऊन आलेलो, मी पुन्हा येईल, मात्र तुम्ही नक्की विद्यार्थी सगळे, मी येऊन काय फायदा नाही एकटा, सगळे विद्यार्थ्यांची संख्या त्या ठिकाणी सोमवारी जास्तीत जास्त विद्यार्थी त्या ठिकाणी हजर राहा मित्रांनो. आणि बरेच विद्यार्थी घरून मला फोन करतात का, सर मला त्या विद्यार्थ्यांना मला येणं शक्य नाही, पण मला थोडीशी मदत करायची, तर तुम्ही त्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा वैयक्तिक नंबर आहे आणि लक्षात ठेवा, कोणी पण मेसेज टाकू शकतो तुम्हाला आणि याच्यावरती पाठवा. कोणाला फक्त माझा नंबर मी देतोय, त्या ठिकाणी तुम्ही चेक करा आणि चेक करून तुम्ही त्या ठिकाणी माझं नाव वगैरे चेक करूनच मला ते पैसे पे करा, जेणेकरून मला त्या मुलांना पाठवते ते लोक. ठीक आहे. पोलीस भरती नवीन जाहिरात 2026 मित्रांनो, 15,000 प्लस जागा रिक्त आहे, जवळजवळ 16,000 जागा त्या ठिकाणी रिक्त आहेत. आणि आगामी होणारी भरती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात भरती असणार आहे. मात्र इथून पुढच्या ज्या काही भरती प्रक्रिया होतील त्या कधी होतील, बारीक छोट्या मोठ्या होतील. मात्र ही एक भरती अशी असेल या लॉट मधली 17, 17, 18 आणि 15 किंवा 16 किंवा 17 किंवा 18, आता 20 म्हणतात पण 20 सोडून द्या, पण एक 15 प्लस जरी म्हटलं तरी खूप मोठी भरती प्रक्रिया झाली. 2014-15चा काळ पाहिजे, 3,500, 4,500, 5,500 अशा भरती प्रक्रिया निघायच्या. मला सांगायचं एकच का या माध्यमातून, की ही भरती प्रक्रिया मोठी असणारे काय प्रश्न विचारले होते आणि त्याची उत्तर काय मिळाले हे पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पाहूया. चला तर मग. तर ती जेवढे आमदार दिसतात तुम्हाला, आमदार वगैरे काही सदस्य यांनी एवढे काही प्रश्न विचारले असतात, तर त्याचे उत्तर त्यांनी सांगितलं का सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी पुढील गोष्टींचा खुलासा करावा. तर त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी खुलासा केलेला आहे. 1 आणि 2 नंबरचा प्रश्न त्यांचा काय होता, प्रश्न आपल्याला वाचण्याची आवश्यकता नाही, आपण डायरेक्ट त्या प्रश्नाचे उत्तर काय दिले ते पाहूया. तत्पूर्वी त्यांनी काय सांगितलं होतं बघा, राज्यातील पोलीस दलात 2,21,259 मंजूर पदांपैकी सुमारे 33,000 पदे रिक्त असून त्यात उपनिरीक्षक पदाच्या सुमारे 2959 जागा, राज्य कर निरीक्षक पदाच्या 963, दुय्यम निबंधक पदाच्या 40, कर सहाय्यक 1500 जागा. म्हणजे त्यांनी सांगितलं होतं का 34,000 जागा रिक्त असं त्यांचं म्हणणं होतं. कोणाचं ज्यांनी प्रश्न मांडले त्यांचं, त्याला उत्तर देताना मग मुख्यमंत्री मोदी यांनी काय सांगितलं बघा, देवेंद्रजी फडणवीस 15/4/2026 1 व 2 अंश खरे आहे. मग त्यांनी काय सांगितलंय तर राज्यातील पोलीस दलामध्ये मंजूर पदांपैकी सुमारे 33,000 पदे रिक्त आहेत, ही वस्तुस्थिती नाही. काय सांगितले, ही वस्तुस्थिती नाही. पोलीस दलामध्ये एकूण 2,22,261 मंजूर पदे आहेत. सदर पदांमध्ये 2,06,281 पदे भरलेले असून 15,980 पदे ही त्या ठिकाणी रिक्त आहेत. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय का 15,980 पदे या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. त्यांनी पूर्णपणे त्या ठिकाणी आपल्याला सांगितलंय की किती पदे रिक्त आहेत, 15,980 पदे या ठिकाणी पोलीसमध्ये अद्यापही रिक्त आहेत. म्हणजे आगामी भरती ही 15,980 चीच राहील असं नाही, त्याच्याही पेक्षा जास्त राहू शकते. लक्षामध्ये असं काय नाही, कमी होऊ शकतं जास्त होऊ शकतं, असं काय नाही त्यांनी रिक्त दिलेत किंवा एवढेच भरले पाहिजे, त्याच्यात अजून रिक्त होणारे जे आहेत ते पण भर जातील. त्यानंतर त्यांनी पुढे सांगितलंय का PSI ची जी पद आहे ते 21, 22, 23 याच्यात 11 सत्यांचे बरोबर आहे, एमपीएससी भरले, पासिंग आउट वगैरे त्यांच्या झाल्या, ते कार्यरत पण झाले सेवेमध्ये. लक्षामध्ये. त्यानंतर पुढे सांगितलं, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी सांगितलं हे खरं नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवे परीक्षेचे वर्णनात्मक परीक्षा नवीन पॅटर्न सुरू करण्यात आला आहे. सदर पॅटर्न प्रश्नामध्ये नमूद गट ब राजपती गट क लागू नाही. येस, हे पण सांगितलं. प्रश्न उद्भवत नाही, प्रश्न उद्भवत. 4था आणि 5वा प्रश्न त्यांनी सांगितलं, हा 4था आणि 5वा जो प्रश्न आहे तुमचा, नसल्यास विलंबनाची कारणे काय, हा प्रश्नच उद्भवत नाही सांगितलंय. आणि असल्यास सदर प्रकारे शासन चौकशी करून, म्हणजे तोही प्रश्न उद्भवत नाही. म्हणजे
प्रक्रिया चालू आहे. त्यांनी त्यांच्याकडून पूर्णपणे त्याचं उत्तर पॉझिटिव्ह दिले. म्हणजे 15-16 हजार पदांची आहेत. आता ही जाहिरात ऑक्टोबरच्या दरम्यान येणं अपेक्षित. आता पावसाळा चालू आहे, लगेच तर पावसाळ्यात काय जाहिरात येणार तुम्हाला माहिती आहे. बाकीच्या गोष्टी आता बऱ्याच जणांचं मैदानी चाचणीमध्ये काही फरक झालेला आहे का काय, ते पण आपण या ठिकाणी आता पाहूया. पूर्वी आपण आगामी होणाऱ्या पोलीस भरतीची जर तयारी करत असाल विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्यासाठी अतिशय महत्वाचं 15 मार्च ते 24 मे पर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका असणार, अचूक असणारं फायनल आन्सर नुसार उत्तर असणारं महाराष्ट्र पोलीस शिपाई असन, वाहन चालक असन, SRPF असन, लोहमार्ग असन, रेल्वे पोलीस म्हणजेच पोलीस बँड्समन असन, कारागृह पोलीस असन, सगळे प्रश्नपत्रिका एकाच ठिकाणी, ते पण फायनल आन्सर नुसार, ते पण बदललेले प्रश्न बदलल्यानुसार. म्हणजे पोलीस भरती 88 प्रश्नपत्रिका संच मित्रांनो, हा अतिशय महत्वाचा प्रश्नपत्रिका संच आहे. 8,800 प्लस प्रश्नांची तुमची तयारी होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला पोलीस प्रशासनाविषयी लक्षामध्ये पोलीस प्रशासनाविषयी विशेष पुरवणी पण भेटणार आहे. पोलीस शिपाईच्या तब्बल 42 पेपर, SRPF चे 15 पेपर, पोलीस वाहनचे 16 पेपर, जेल पोलीसचे 4 पेपर, त्याच्यानंतर लोहमार्गाचे 4 पेपर, पोलीस बॅडमनचे 7 पेपर, सगळे पेपर भेटणार आहे. आणि सगळे पेपर हे अंतिम आन्सर नुसार असणार आहे, म्हणजे फायनल आन्सर नुसार असणार आहे. लक्षामध्ये प्रत्येक प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 100 सर्व ओरिजिनल प्रश्न असणार. याच्यात काही नवीन प्रश्न ऍड केलेले नसणार आहेत. प्रश्नपत्रिका सुद्धा अतिशय महत्वाचं पुस्तक आहे. हे पुस्तक जर तुम्हाला खरेदी करायचं असेल मित्रांनो, पोलीस भरतीसाठी जे नवीन विद्यार्थी आता तयारीसाठी आले त्यांसाठी आमचे मित्र विठ्ठल नागनाथ राऊत सर संध यांचे लेखक व संकलित केलेले पुस्तक आहे मित्रांनो. अतिशय सुंदर असं पुस्तक आहे. प्रश्नपत्रिकाचं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचे पुस्तक तुम्हाला जर खरेदी करायचं तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी नंबर देतो, त्या नंबरवर जाऊन तुम्ही संपर्क करून हे पुस्तक पण तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता. ओके पद्धतीनं आपण या ठिकाणी पोलीस भरती संदर्भात जी काय अपडेट होती या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी उत्तर देताना त्यांच्या प्रश्नोत्तराच्या तासामध्ये ते सांगितलेले प्रश्नाचं उत्तर देत असताना त्यांना विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत असताना त्यांनी सांगितलंय का एवढ्या जागा या ठिकाणी आता काय सध्या रिक्त आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो काळजी करू नका. भरतीची तयारी करणारे सर्व विद्यार्थी चांगली जोरदार तयारी करा. लवकरच भरतीची जाहिरात तुम्हाला दिसेल, मात्र दिवाळीपर्यंत काही ती दिसणार नाही असं मला तरी वाटतंय. आफ्टर दिवाळी ती जाहिरात तुम्हाला दिसेल. डिसेंबर नोव्हेंबर मध्ये ती जाहिरात तुम्हाला नक्कीच दिसेल. काळजी करू नका आणि सर्वांनी जोरदार तयारी करा. ग्राउंड करा. ग्राउंडच्या मैदानी चाचणीच्या बाबतीत बरेच जण मला विचारतात, तर लक्षात ठेवा त्या दिवशी आम्ही मुंबईत गेलो होतो. मुंबईत गेले वयवाढीसाठी, म्हणजे मंत्रालयाची कॉन्टॅक्ट राहतं पूर्णपणे, त्या सचिव वगैरे त्यांची संपर्क राहतो. वयवाढी ग्राउंडच्या बदलाबाबत कुठेही काही चर्चा नाही. फक्त तो विषय त्यांनी चर्चेत मांडला होता, मात्र त्याच्यावरती कुठेही पॉझिटिव्ह नाही अजून, किंवा त्याच्यावर असं झालंच पाहिजे किंवा काय झालं पाहिजे असं काहीच नाही. ना 2.5 किलोमीटर, ना 5 किलोमीटर, ना 800 मीटर, अजून कुठेही काही चर्चा नाही. फक्त एक आहे, त्या सभेत त्यांचा विषय चर्चेला गेला असेल बघा, हत्या, विद्यार्थ्यांचे मृत्यू झाले व धावताना म्हणून. त्याच्यामुळे बाकी विषय दुसरं काहीच नाही. त्याच्यामुळे तो विषय डोक्यातून काढून टाका. सध्या जे काही तुमच्या ग्राउंडचे इव्हेंट आहे त्यानुसारच ग्राउंड करा. आणि सध्या जे काही चालू, ज्यावेळेस ग्राउंडच्या इव्हेंट मध्ये बदल होईल त्यावेळेस तुम्हाला मी आजही सांगतो, सगळ्यात आधी मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगेन. त्यासाठी चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या, शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा, कारण नवनवीन माहिती, नवनवीन अपडेट मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज या ठिकाणी देत असतो. ओके, भेटू आपण परत.